त्यांचं सोयाबीन आणि कापसाला पाणी लागल्यामुळं खूप नुकसान झालेलं आहे। आज आपण त्यांना विचारू की त्यांच्या शेतामध्ये कशा पद्धतीने जे काय पीक आहे ते कसं उभं आहे। तर या ठिकाणी मला तुमचं नाव सांगा सुरुवातीला, काय नाव आहे तुमचं? विठ्ठल वैनाथराव सोळंके, गंगामसला, तालुका माजलगाव, जिल्हा बीड। कोणकोणते पिकं होते तुमच्या शेतामध्ये? गट नंबर 15 मध्ये मोरेश्वर लगत सोयाबीन, कापूस आणि विशेष करून यावर्षी नवीन सीड प्लॉटचा नुजूड कंपनीच्या सीड प्लॉटसाठी आपण 5 एकरची लागवड केली ती। लागवड म्हणजे नेमकं नरमादी क्रॉसिंग काम चालू होतं। 28-29 तारखेला नरमादी क्रॉसिंग चालू केली आणि 1-2ला अतिरिक्त पाऊस सुरू झाला। अच्छा, हा पूर्ण प्लॉट गेला का हातातून? पूर्ण हातातून नुजूड सीडचा लाखो रुपयाचं नुकसान झालं। एका क्विंटली 30,000 रुपये क्विंटलनं कापूस विकणार। आज नरमादीच्या पुल्लिंग केल्यानंतर अतिरिक्त पावसामुळे आणि गोदावरी नदीच्या महापुरामुळे पूर्ण कापूस सीडचा 3 ते 4 लाख रुपयाचं नुकसान झालंय। अच्छा, साधारणतः आता या ठिकाणी आपल्याकडे पालकमंत्री आलते धनंजय मुंडे, काय त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे, काय मिळायला पाहिजे? त्यांनी असा सरसकट शब्द ते बरोबर आहे, पण गोदावरीचा भाग आहे तो त्या जमिनी पूर्ण अक्षरशः खरडून गेलेल्या आहेत। माझी एकच त्यांना विनंती आहे की गोदावरीच्या विशेष बाब म्हणून शेत जमिनी दुरुस्ती करून देण्यासाठी त्यांनी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून द्यावे, कारण पूर्ण जमिनी पिकासहित घासून खरडून गेलेल्या आहेत। त्याच्यात पाईपलाईन, स्प्रिंकलर, ठिबक, तुषार असे अनेक शेती उपयोगी साहित्य टोटल गोदावरीच्या नदीत वाहून गेले आहे। हे पूर्ण साहित्य तुमचं गोदावरीत वाहून गेलेलं आहे, आता काही शिल्लक राहिले का? शिल्लक काहीच नाही आता सध्या। उलट शेतकऱ्यांना जूनमध्ये बँकेचं कर्ज काढून शेतीला खर्च केलेला आहे। अक्षरशः शेतकरी देशधडीला लागलेला आहे की उत्पन्न काढून बँकेचं कर्ज फेडीने या आशानं शेतकरी खूप परेशान आहे। माझी त्यांना अशी विनंती आहे की गोदावरीच्या भागातले शेतकरी जे अतिरिक्त पावसाचे ज्या मंडळामध्ये जास्तीत जास्त पाऊस नुकसान झाले त्यांची तात्काळ त्यांनी कर्जमाफी करावी, एक विनंती माजलगाव तालुक्यातील शेतकऱ्याच्या वतीने मी करीत आहे। ती अवघड झाली आहे की काहीच करता म्हणजे शेतकरी असा विचलित झालेला आहे, त्यांना काहीच करता असं सुधारला त्यांना किंवा इतकं नुकसान झाले। आणि पीक विमा कंपनीने बी गेल्या वर्षीचे बी बीड जिल्ह्यात फक्त 25% अग्रिम दिलेला आहे, नंतरचे काही पैसे मिळाले नाहीत। फक्त आत्ताचे क्लेम केलेले आहेत ते कधी येतील, गेल्या वर्षीचे नाही आले म्हणलं ह्या वर्षी काय येणार आहेत। तर शेतकरी पीक विम्यापासून बी वंचित राहिला आहे, फक्त मोजक्यात लोकांना 25% विमा आलेला आहे गेल्या वर्षी। पण या ठिकाणी पीक सोयाबीन आणि कापूस या ठिकाणी वाहून गेलेलं आहे, तर अशा या शेतकऱ्याची या ठिकाणी आपण व्यथा बघत आहोत। आणि एकंदरीत या शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की मी बँकेकडून पीक कर्ज काढून या ठिकाणी या वर्षी मी माझ्या शेताची मशागत करतोय, मात्र ज्या उत्पन्नावर ज्या पिकावर मी जे बँकेचं कर्ज फेडणार होतो ते यावेळेस आता कसं फेडावं ही माझ्या समोर मोठी चिंता निर्माण झालेली आहे। त्याच्यामुळं मला जे काही जे अतिवृष्टी शेतकरी जे आहेत किंवा सरसगट शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी अशी देखील त्यांनी या ठिकाणी मागणी केलेली आहे। तर खरोखरच या ठिकाणी शेतकरी जो आहे तो शेतकरी पूर्णतः